एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। या ठिकाणी रोडवरील जे बांधकाम होत आहे ते थांबावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशी यासाठी आमगाव वासियांनी एडीओ साहेबांना निवेदन पत्र दिलेलं आहे। त्या पत्रावर तात्काळ कारवाई करण्यात यावी याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। प्लॉटाच्या संदर्भात काही यांच्या भरपूर दिवसापासून हे तलाटे ऑफिस, तहसील कार्यालय आणि एडीओच्या माध्यमातून वारंवार आपली तक्रार नोंदवत आहे, पण यांच्या तक्रारीवर आतापर्यंत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। तरी आज यांच्याकडून आपण जाणून घेऊ यांनी जे प्लॉट घेतलेले आहेत त्या संदर्भात यांच्या काय समस्या आहेत ते आपण यांच्याकडून ऐकून घेऊया। नमस्कार, आम्ही गट क्रमांक 258/1 मध्ये प्लॉट खरेदी केलेला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वच प्लॉटधारक आहोत, परंतु जे विकणारे आहेत अरविंद बिसन गिरेपुंजे आणि बुद्धराम मेश्राम हे मरण पावले, परंतु यांनी एसडीओ साहेब यांच्या जो ऑर्डर आहे आणि नकाशा आहे त्या पूर्ण बोगस नकाशा तयार करून आणि आदेशात डुप्लिकेट म्हणजे स्कॅन करून आम्हाला विक्री केली, फसवणूक केली व 3 प्लॉटचे 13 प्लॉट बनवून विक्री केलेली आहे। तसेच यांनी रोड रस्ता न देता जी जागा रोड रस्त्याला द्यायला पाहिजे होती ती जागा प्लॉट क्रमांक 1, 2 व 3 मध्ये रूपांतरित करून बोगस नकाशा तयार करून विक्री केलेली आहे। आज त्या 1, 2, 3ला रस्ता असल्यामुळे आम्ही वारंवार उपविभागीय अधिकारी साहेब, तहसीलदार साहेब यांना विनंती करत आहोत की तो रस्ता आहे आम्हाला तिथून रस्ता द्या, परंतु त्या 1, 2, 3चे जे मूळ मालक आहेत म्हणजे ज्यांच्या नावाने रजिस्ट्री झालेली आहे ते लोक बळजबरीने आज तिथे आपल्या घराचे बांधकाम करीत आहेत। त्यासंबंधी आम्ही नगर परिषद आमगावला सुद्धा अर्ज दिलेले आहे की त्यांचे बांधकाम थांबवावे व माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांना सुद्धा आज आम्ही निवेदन दिलेले आहे की त्यांचे बांधकाम तात्काळ थांबवावे व आम्हाला न्याय द्यावा। तर ह्या संदर्भात तुम्ही जेव्हा प्लॉट घेतलेले होते तेव्हा तुम्हाला रोड वगैरेचा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ज्या विकणाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं नव्हतं का? नाही, आम्हाला रोड जेव्हा प्लॉट खरेदी केला त्यावेळेला आम्हाला सांगितलं होतं की हा पाट आहे आणि या डेव्हलप झाल्यानंतर आम्ही या पाटाजवळून रस्ता देऊ। तर म्हटलं ठीक आहे, पण त्यांनी जेव्हा पूर्णपणे डेव्हलप केले आणि विकले तेव्हा लक्षात आलं की हा बोगस नकाशा तयार करून यांनी विकलेला आहे। तर यामध्ये तुमचं म्हणजे या बोगस नकाशा करण्यामध्ये कोणाच्या म्हणजे तरी शासकीय लोकांचा हातभार आहे असं तुम्हाला वाटतं? हो, त्यांच्या सहकार्याशिवाय तर काही हे नाही, पॉसिबल नाही, त्यांचा सुद्धा हात आहे याच्यामध्ये। धन्यवाद। या ठिकाणी आपण यांच्या पण समस्या जाणून घेतलेल्या आहेत।